चळवळीमध्ये आले, ते सुभाष सांबरे काय नाव त्यांच्यावर, ते आलेले आहेत, ते दलाली करत करत पक्षामध्ये आलेले आहेत. परंतु तो जरी ॲडव्होकेट स्वतःला असतील तर त्यांनी असल्या भानगडीत पडायला नको होते. मी माझ्यासारखं अनेक आयुष्य चळवळीमध्ये घातलेलं आहे. मी मूळचा मराठवाड्यातून आलेलो आहे. गेले 40 वर्षे आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली या कल्याण डोंबिवलीमध्ये गोरगरिबाचे प्रश्न सोडत असताना जाणून बुजून माझ्यावरती अशा प्रकारच्या शिंतुडे उडवण्याचं काम प्रल्हादजी जाधव यांनी स्वतः बसून, खरं तर जाधव साहेब हे मोठे नेते असताना त्यांनी अशा प्रकारच्या चुका करायला नको आहोत. कार्यकर्त्यांना सांगणं याच्या विरोधात केस कर, त्याच्या विरोधात कस कर, तो दलाल, तो अमुक धमुक, हे पक्षाचं काम नाही. पक्षाचं काम शोषित वंचितांना न्याय देणं आहे, गोरगरिबांच्या प्रश्नाला जाणीव करणं आहे. पक्षाला मजबूत करण्यासाठी आपण सगळ्याची शक्ती एकत्र लावली पाहिजे. आणि मी आपल्या या माध्यमातून आज आमचे मित्र जुने डोंबिवली शहराचे अध्यक्ष भाई किशोर मगरे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गेले 2 वर्षापूर्वी ते शहर अध्यक्ष होते आणि आता शहर जिल्हा कार्यकारिणी आणि केंद्रीय कमिटीनं आणि आम्ही सर्व ठाणे प्रदेश कमिटीनं त्यांना पुन्हा 5 वर्षे हा ठराव या ठिकाणी सर्वांच्या स्वाक्षरी करून पुढील 5 वर्षांनी त्यांना काम करण्याची संधी दिलेली आहे. आणि आता त्यांच्याबद्दल कोणी कुठल्या प्रकारच्या अफवा पसरत असेल तर त्यांच्यावर त्या विश्वास जनतेने ठेवू नये. त्यानंतर कोणी अशा प्रकारचे स्वतःला ते पद लावत असतील तर पक्ष नियमानुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, त्यांना कोर्टात नोटीस देऊ आणि त्यांना योग्य ती सल्ला देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. आणि या ठिकाणी आता कोणी पक्षाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची अवचर भाषा वापरू नये अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आदरणीय नेते आपले आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षाला त्यांच्या आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये एक सक्षम करण्यासाठी आपल्याला सर्वांना बरोबर घेणं आहे. युवा पिढीला आपल्याला संधी देणं आहे, युवा युवतीला संधी देणं आहे, महिलांना संधी देणं आहे. आणि भविष्य काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचा कल्याण महापालिकेवरती निळा झेंडा कसा फडके यासाठी आम्ही आमची भाजप आणि सेनेबरोबर युती आहे. त्यांच्याबरोबर आम्हाला त्या संधीचा फायदा घेता आला नाही या आमच्या आपसातल्या वैयक्तिक भांडणामुळे आणि त्यामुळे यात आमची 5 वर्षाची महापालिका आमच्या हातातून गेलेली आहे. परंतु या ठिकाणचे आमचे आदरणीय खासदार असतील, आदरणीय आमचे रवींद्र चव्हाण या ठिकाणी असतील, आम्ही पुढेही त्यांना मागणी करतोय की आमच्या रिपब्लिकन पक्षाला आम्हाला काही समित्याचा वाटा मिळावा अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणातून आपल्याला माध्यम करतो आहे. भविष्यात आम्ही आमची ताकद या ठिकाणी शहरात लावू आणि रिपब्लिकन पक्षाचा महापालिकेवरती युतीच्या माध्यमातून आपलाही झेंडा निळा फडकेल अशा प्रकारचं आव्हान करतो. इथं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते आमचे रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज ठाणे प्रदेशांनी आयोजित केली होती ही बैठक, पत्रकार परिषद आमचे अण्णासाहेब रोकडे यांनी आयोजित केली होती. आणि त्या बैठकीला आज आमचे माननीय नेते केंद्रीय राष्ट्रीय सचिव दयालजी बादुरे साहेब, तसेच ठाणा प्रदेश ग्रामीणचे निरीक्षक बाळाराम गायकवाड साहेब, तसेच आमचे ठाणा प्रदेशचे अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे, तसेच ठाणे प्रदेशचे उपाध्यक्ष माणिकरावजी ओगडे, ठाणा प्रदेशचे संघटक समाधानजी तायडे, डोंबिवली शहर सचिव आणि कल्याण डोंबिवली महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे. अशा आमच्या मीनाताई साळवे, कल्याण शहराध्यक्ष नीता मोडघरे आणि डोंबिवली शहराध्यक्ष वैशाली सावडेकर, तसेच आमच्या कार्याध्यक्ष प्रमिलाताई साळवे आणि आमचे डोंबिवली शहराचे कार्याध्यक्ष सतीशजी पवार, तुकारामजी पवार हे संपर्क प्रमुख आहेत जिल्ह्याचे, तसेच आमचे वसंतजी टेकाळे, भीमराव डोळस अशा अनेक शेकडो कार्यकर्त्यांच्या आज उपस्थितीमध्ये माझी ही पुन्हा नेमणूक करण्यात आलेली आहे. कारण माझ्यावरती जो पक्षाने विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला अनुसरून माझी केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने आज डोंबिवली शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुन्हा. आणि ती पुन्हा नियुक्ती याच्यासाठी करण्यात आलेली आहे की माझं जे समाजामध्ये योगदान आहे, माझं रिपब्लिकन पक्षामध्ये जे योगदान आहे, पॅन्थर चळवळीमधून आम्ही जे काम करत आलो आहोत आणि त्या पॅन्थर चळवळीतून जे कामाचं रूप आहे ते रूप पाहून माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनीच वरून आदेश दिलाय की किशोरजी मगरे साहेबांना कुठल्याही पदावरून काढण्यात आलेलं नाही असं मला फोन करून सांगितलं आहे साहेबांनी. आणि त्यानुसार आज माझी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. जर कोणी अफवा जर पसरत असेल तर त्या अफवेवर कोणीही बळी पडू नये. कारण समाजामध्ये ज्याचं योगदान असतं त्याला पुन्हा लोक स्वीकारतात आणि त्याच पद्धतीने मला पुन्हा स्वीकारण्यात आलेलं आहे. इथे एवढंच बोलून मी थांबतो. जय भीम, जय भारत.